माझा एक विषय झालेला, तो मी व्हिडिओ पोस्ट केला होता की एका माणसाने अश्लील अशी मला एक कमेंट केली होती. तर ती कमेंट मी बघितली. त्याच्यानंतर मी मुंबईवरून गावी आली आणि गावी आल्यानंतर मी मनसेकडे धाव घेतली. का तर मला माहिती होतं की हे मला मदत करतील, म्हणून त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना घेऊन मी त्या माणसाच्या घरी गेली. कारण मला विषय वाढवायचा नाही होता. कारण गरीब कुटुंब आहे, दिव्यांग आहे ही व्यक्ती, असं मला कळल्यानंतर मी म्हटलं की पोलिसांच्या हातात देण्यापेक्षा यांना घेऊन जाते, समजून सांगतील आणि आम्ही येऊ. तर आम्ही गेल्याच्या नंतर तिथे ह्यांनी प्रकरण सांगितलं जे काही घडलं ते. तर मनसेवाले सगळे अधिकारी माझ्यासोबत होते, त्यांनी त्यांना वाचवलं आणि त्याच्यानंतर आम्ही कोणीही मनसेच्या अधिकाऱ्यांनी पण आणि मी पण एकही त्याला हातबोट काहीच लावलं नाही. त्याच्यानंतर ना त्याची आई वगैरे असे सांगायला लागली की हा मरायलाच पाहिजे होता, हा मला खूप मारतो, हा खूप त्रास देतो. बायको पण त्याची अतिशय त्या व्यक्तीला कंटाळलेली आहे. आणि त्याच्यानंतर झुंजार संस्था म्हणून ना त्या गाववाल्यांनी कोणी घालून दिली माहिती नाही, पण त्या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष ह्याला पद भेटल्यानंतर हा गावामध्ये पण दरारा करायला लागला आणि घरात पण त्याची जरा शब्द वगैरे अरेरावी करायला लागला. त्याच्यामुळे घरामध्ये पण तो खूप लोकांना त्रास द्यायला लागला. आणि त्याच्यानंतर काय झालं, आम्ही तिथे त्याला समजवलं, सगळं व्यवस्थित हे केलं. मी त्यांची माफी म्हणजे त्यांच्याकडून फक्त माफीचा एक व्हिडिओ घेतला आणि नंतर आम्ही लगेच आलो घरी. त्याच्यानंतर प्रसाद परब या माणसाने मला टार्गेट करण्यासाठी तो विषय उचलून धरला. ह्यांना पण माहिती आहे, तुम्ही पण बघताय सगळ्या गोष्टी, तर हा तो माणूस का करतोय? प्रसाद परब ह्याचं माझ्याशी काही दुश्मनी आहे का, हे मला विचारायचंय त्याला. आणि त्याला योग्य ती त्याच्यावर हे घेतली पाहिजे असं माझं मत आहे. कारण माझ्यासारख्या अशा खूप मुली आहेत ज्यांना ना अशा घाणेरड्या कमेंट येतात. मी आवाज का उठवला ह्या गोष्टीवर? कारण काही कमी समाजातल्या मुली असतात, काही गरीब घराण्यातल्या असतात. त्यांना काय वाटतं की आपल्यासाठी कोण उभं राहणार आहे इथे, घाबरून अशा ते गप्प राहतात, शांत राहतात. पण मी आवाज उठवल्यानंतर मला सोशल मीडियाचा एवढा चांगला रिस्पॉन्स आला ना की माझी जी माणसं होती, जी मी ज्यांना ओळखतही नाही, त्यांनी मला एवढे चांगले रिस्पॉन्स दिले की ताई तू लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तसेच माझ्यासाठी माझी माणसे धावून आली आणि माझ्यासाठी लढायला तयार झाली. माझा राजकारणाशी काही संबंध नाहीये, पण माझ्यासाठी धावून आला तो माझ्यासाठी देव. असं माझ्यासाठी मनसे माझ्यासाठी देव ठरली. मग त्या मनसे विरुद्ध आणि माझ्या विरुद्ध हा प्रसाद परब का असं करतोय ते मला काही माहिती नाही.